जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास पहिला. आत्मा नात्म विवेक नाम. श्रीराम समर्थ. आत्मा नात्म विवेक करावा, करून बरा विवरावा, विवरवून सदृढ धरावा जीवामध्ये. जय जय रघुवीर समर्थ. बोलले नवीन दशक 13वा दशक. नाम रूप. आता जे रूप आहे तेच नाम आहे, जे नाम आहे तेच रूप आहे. आता ह्याच्यामध्ये आधी काय दाखवलं? आत्मानात्म विवेक दाखवला, सारासार निरूपण पुढे दाखवलं, उभारणी दाखवली, प्रळय दाखवला, कहाणी दाखवली, लघुबोध दाखवला, आणखीन प्रत्यय दाखवला. म्हणजे ही सगळी भूमिका नामरूपामध्ये सगळं दाखवलं. याचा अर्थ काय आहे की ह्या नामा आणि रूपामध्ये, नामामध्ये आणि रूपामध्ये सगळा खेळ आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे ज्याने नाव घेतलं त्याला रूप भेटलं, आणि जे रूपातलं आहे ते नावाच्या पलीकडे नाही. ज्याने नाव घेतलं त्याच्या ते रूप सगळं अधीन झालं. ज्याने नामस्मरण केलं, ज्याने भक्ती केली, ज्याने उपासना केली, जो साधूचा अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला. निरंजन म्हणजे काय? असं साधं गल्लीबोळातलं नाही, कॉलनीतलं नाही, इकडचं नाही. अख्ख्या अखिल ब्रह्मांडाचं जे आहे ना बाबा, चालवणारं जी ज्योत आहे ना, ती म्हणजे निरंजनाची भूमिका. म्हणून हे नाम म्हणजे कलियुगी नाम आधारा. कलियुगामध्ये नामाशिवाय दुसरा आधारच नाही. बोलले आता कृतासारखं ध्यान करणं शक्य नाही, द्वापारासारखे यज्ञ करणे शक्य नाही, त्रेतासारखी पूजा करणं शक्य नाही. म्हणजे ध्यान करणं म्हणजे काय? मन एवढं मलिन झालेलं आहे. हातामध्ये मोबाईल आहे, ज्याच्या हातामध्ये मोबाईल असतो 24 तास, म्हणजे तो कशी उपासना करणार? तो कसं बोलले सगळं ते श्रवणामध्ये उभा राहणार? कसा विवेकानं उभा राहणार? हे त्याचा तो चिताने देवालाच माहिती. म्हणून ह्या सगळ्या ॲटम बमपासून दूर राहिलं पाहिजे. शक्य तेवढ्या वेळा त्याला शरीरापासून दूर ठेवलं पाहिजे. नाहीच काही, पण निदान असं डोकं असं शांत होतं. मोक्ष काय असतो? एक नीरव शांतता काय असते? स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण. म्हणजे कारण भूमिकेतली जी शांती आहे, म्हणजे कसलाच त्या ठिकाणी तरंग नाही, कसल्याच त्या ठिकाणी उपाद्या नाही, विकार नाही, चंचळाची कुठलीच भूमिका नाही, अशी निश्चळ भूमिका, अगदी नीरव. म्हणजे तिथून महाकारण भूमिका जवळ आहे. म्हणजे तिथून भगवंताचं गाव जवळ आहे, तिथून सुख जवळ आहे. शांतीच्या पुढे लगेच सुख आहे. आणि शांती मोबाईल कशी काय आम्हाला भेटू देणार? म्हणून बोलले हे सगळं आजच्या सगळ्या काळामध्ये मग ध्यान तर जाऊच द्या. बोलले हे बाकीचं डोकं शांत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. तेवढंसुद्धा आजच्या काळामध्ये राहणं शक्य नाही. कारण काय? कलियुग आहे, सगळं मन मलिन झालेलं आहे. शक्य तेवढं ह्या गोष्टी आपण कमीत कमी वापर, किंवा गरजेपुरता वापर, किंवा कामापुरता वापर, जसे आपणाला योग्य वाटेल तसे, असे समर्थ आपल्याला आज सुचवू बघत आहे. का बघत आहेस असं? कारण आत्मानात्म विवेक फार सुंदर नाव आहे. समासाचं नाव पण तेवढंच सुंदर आहे. आत्मानात्म. आत्मानात्म. आत्मा म्हणजे काय? जे माझं. आत्म आपण बोलतो की नाही, म्हणा आत्म मम. बोलले आपण हे पूजाच्या प्रसंगी असं सगळं बोलतो. म्हणजे माझं स्वतःचं काय आहे, आणि आत्मा अनात्मा, माझं काय नाही आहे. म्हणजे माझं आत्मानात्म विवेक. आत्मानात्म विवेक म्हणजे हे 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 आत्मानात्म. आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, आणि तो शाश्वत आहे, आणि शरीर जे आहे ते अनित्य आहे, नाशिवंत आहे. ही भूमिका तर आहेच आहे. पण त्यातल्या त्यात महत्त्वाचं अत्यंत सगळं साराचं काय आहे? तर बोलले माझं काय, मी कोण, मी कशासाठी, मला कशासाठी अट्टहास करायला लागेल,
किंवा मला कशावर ध्यान ठेवायला लागेल. आता बघा ना, आत्मानात्म विवेक करावा, करून बरा विवरण सदृढ धरावा जीवामध्ये, हे ठीक आहे. समर्थ बोलले आत्मानात्म विवेक करायचं बाबा आणि तो जीवामध्ये सदृढ धरायचा. मग आत्मानात्म विवेक काय आहे ते समर्थ पुढच्या ओळीमध्ये दाखवतात. आत्मा कोण, अनात्मा कोण, त्याचे करावे विवरण, त्याची आता निरूपण सावध ऐका. म्हणजे आत्मा कोण, अनात्मा कोण, याचं सगळं विवरण समर्थांनी इथे सगळं दिलेलं आहे. की बाबा हे सगळ्या चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी संख्या बोलिले पुराणी वर्तती आता. हे सगळे जीव आहेत, चारी प्रकारचे सगळे, चारी खाणी चारी वाणी, आतल्या सगळ्या परापश्यंती मध्यमा वैखरी, प्रत्येक जीवाच्या आतल्या सगळ्या चारी वाणी आणि 4 जीव, सगळे 4 प्रकारचे सगळे जीव, कोणत्या प्रकारचे, अंडज जारज स्वेदज उद्भिज, नाना प्रकारची शरीरे सृष्टीत दिसती अपारे, तयामध्ये निर्धारे आत्मा कवनो. त्याच्या या सगळ्यांमध्ये राहणारा आत्मा कोण आहे. आणि ते तर आहेच आहे. आणखीन तो दृष्टीमध्ये पाहतो, श्रवणामध्ये ऐकतो, रसनेमध्ये स्वाद घेतो, प्रत्यक्ष आता या सगळ्या गोष्टी तो करतो. आणि या सगळ्या इंद्रियाच्या ठाई बसून तो करतो. ग्रहणामध्ये वास घेतो, सर्वांगी तो स्पर्शतो, वाचेमध्ये बोलवितो, जाणो निशब्द. हे असं हे सगळं 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 आहे बाबा. समर्थ बोलता हे हा आत्मानात्म व्यक्त करायचाच आहे. किंवा आत्मा कोण आहे, आत्मा कोण आहे, शरीर कोण आहे, शरीर कोण आहे, हे तर सगळं आहेच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे, म्हणजे माझं काय आहे, माझं काय आहे, माझं काय आहे, मी कशासाठी आहे, मी कशासाठी आहे, कशासाठी आहे, मी करतो काय आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, हा आत्मानात्म विवेक आहे. बोलले हा आत्मानात्म विवेक केल्यानं मला काय भेटणार आहे बाबा. किमान किमान ते मोक्ष, सुख, परम सुख, परम आनंद, हे सगळं परलोकाची प्राप्ती, हा भाग जाऊच द्या. पण समर्थ बोलले बाबा रे, हा जर आत्मानात्म विवेक केला आणि विवरण सुदृढ धरला आणि विवेकाचे चक्षु जर आपले उघडले, आता हा विवेक करावा म्हणजे काय, हे आपली दृष्टी उघडली पाहिजे. आपल्याला आपली पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे. आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टींकडे आपली पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे. की बोलले हे जे आहे ना बाबा, हे माझं नाही, किंवा हे 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 जरी माझं वाटत असलं तरी माझं नाही, माझा फक्त मीच आहे. आत्मानात्म विवेक, मीच आहे म्हणजे काय, माझ्या आत्मतेचे स्वरूप भूमिका आहे. आता आपलं स्वरूप आणि कृष्णाचं स्वरूप एकच आहे. आपलं स्वरूप आणि रामाचं स्वरूप एकच आहे. आपलं स्वरूप बाहेरच्या एखाद्या प्राण्याचं स्वरूप, आपलं स्वरूप बाहेरच्या एखाद्या वनस्पतीचं स्वरूप, आपलं स्वरूप आपल्या एखाद्या नातलगाचं, आपल्या एखाद्या घरातल्याचं, आपल्या एखाद्या मित्राचं, हे सगळे स्वरूप भूमिका एकच आहे. नामदेव होते ना, नामदेव लहानपणापासून विठ्ठलाचे निस्सीम भक्त, नामदेवाने बोलवावं, विठ्ठलाने यावं, एवढं सगळं त्यांचं सगळं नातं. पण एके दिवशी अशीच सगळी संत मंडळी ओरबा काकाकडे सगळी बसलेली, त्या ठिकाणी ते मडक्याला बांधण्यासाठी म्हणून लागणारी ती थापी पडलेली, थापीने ते थापी घेऊन मुक्ताईनं त्या ठिकाणी संत मंडळींना सगळं विचारावं, ही काय भूमिका आहे. संत मंडळींनी सांगावं की ही थापीची भूमिका आहे, हे कशासाठी वापरतात. तर म्हणाले मडकं कच्चं आहे का पक्कं आहे हे बघण्यासाठी वापरतात. मग त्या मुक्ताईनं उठावं, सगळ्या संतांना हलकेच मारून बघावं. पण सगळ्यांनी असं मस्त हसत हसत सगळं तिचं स्वागत करावं. पण तिने त्या नामदेवाकडे जावं आणि नामदेवाने चिडून हे काय बोलले असं संतांना
सगळ्या लोकांना असं हे मारणं वगैरे काय लावलं बोलले, असं थोडंसं हलकेच चिडावं आणि मुक्ताईनं त्या ठिकाणी बोलावं की हे एकच मडकं कच्चं राहिलेलं आहे. सगळ्या संत मंडळीने पण सांगावं, नामदेवा तू खरंच कच्चा आहेस. आणि मग ही भूमिका नामदेवाला फार लागावी. तो पुन्हा विठ्ठलाकडे सगळा जावा, विठ्ठलाला बोलवावं आणि विचारावं. म्हणाले, पांडुरंगा तू मला एवढा भेटतोस, एवढा कोणालाच भेटत नाही, पण तरी मी कच्चा आहे का? तर विठ्ठलाने पण हो सांगावं. आणि मग हे माझं कसं काय मी कच्चा आहे? तर विठ्ठल म्हणाले बाबा तुला तू सद्गुरू केलाच नाही. सद्गुरू जेव्हा करशील, सद्गुरू कृपा तुला जेव्हा प्राप्त होईल तेव्हा तू पक्का होशील किंवा तुझं खरोखर अंतःकरण पक्कं होईल. आणि म्हणून विठ्ठलाने त्यांना विसोबा खेचरांकडे पाठवावं. त्यांचा तपास करत करत नामदेव त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी ते विसोबा खेचर शिवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर पाय ठेवून सगळे झोपलेले. ते बघून आणखीन नामदेवाला चीड यावी. नामदेवाने त्यांना सांगावं की हे पाय जरा बाजूला करा, पण त्यांनी त्याला म्हणावं की म्हणाले बाबा माझं वय झालं आहे, माझ्याकडून उचललं जात नाही, तूच तुझ्या हातानं माझे पाय उचलून दुसरीकडे ठेव. आणि त्याने ते विसोबा खेचरांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्या ठिकाणी साक्षात शिवलिंग प्रकट झालं. आणखीन दुसरीकडे ठेवलं, तिथे पण प्रकट झालं. तेव्हा नामदेवाला कळून चुकलं की हे महानुभाव साधारण पुरुष नाही, खरोखर कोणीतरी श्रेष्ठ पुरुष आहे. म्हणूनच पांडुरंगानं इकडे पाठवलं. आणि मग तो विसोबा खेचरांना शरण गेला. त्यांना दीक्षा देण्याविषयी त्याने विनंती केली. आणि मग त्यांनी सांगावं की म्हणाले नामदेवा जिथे शिव नाही असा एकही कण नाही, प्रत्येक चराचरामध्ये ते सगळं तत्व व्याप्त आहे. ही भूमिका काय आहे? ही आत्मभूमिका आहे, ही माझी भूमिका आहे. ही विवेकदृष्टी सगळीकडे आम्हाला आली पाहिजे. हे चक्षु आम्हाला फुटले पाहिजे. आणि या पलीकडची जी भूमिका आहे ही एवढी एकच भूमिका काय आहे? आत्मभूमिका. आणि बाकीची सगळी भूमिका ती अनात्म भूमिका. बाकीचं सगळं सटरपटर. अनात्म भूमिका म्हणजे काय? सटरपटर, निरर्थक भूमिका. काहीही त्याच्यामध्ये फारसं राम नाही, पण कार्यकारण. सगळं काही करतो म्हणून सगळे करतात, आपणही करतो आणि करावं लागतं, एवढंच त्याच्यामध्ये ती भूमिका आहे. मग ते हा बोध आता इथे समर्थांनी विवरण सदृढ धरावा जीवामध्ये. नामदेव असतील, तुकोबा असतील, हे सगळे श्रेष्ठ भक्त का ठरले? म्हणजे जे सांगावं, गुरूंनी सांगावं, सद्गुरूंनी सांगावं, असं काही ते असं असे लावून घ्यावं मनाला, अशी काही जाणीव पक्की, अशी काही ठाम भूमिका सगळे अंतःकरणामध्ये बनवून टाकायची की नाही बोलले आता इथून पुढे हे असंच, मी देवाचा आणि देव माझा, या पलीकडे दुसरं काहीच नाही, हीच माझी सत्यवाचा. आणि बोलले हे कणाकणामध्ये शिव आहे, कणाकणामध्ये देव आहे, कणाकणामध्ये माझा सद्गुरू आहे, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. प्रत्येक सगळ्या जीवाकडेच काय, प्रत्येक सगळ्या निर्गुणाकडे, प्रत्येक सगळ्या सजीवाकडे देखील, प्रत्येक सगळ्या निर्जीवाकडे देखील त्या ठिकाणी परमेश्वर आहे, अशी भूमिका त्यांनी मनाला लावून घेतली. आणि म्हणून मग एक दिवस जेवण करत असताना कुत्रा आला आणि त्यांच्या ताटातली सगळी ती पोळी चपाती सगळी घेऊन पळण्याचा प्रयत्न करत होता. आणि प्रत्येक कणाकणामध्ये शिव किंवा ते ईश्वरी तत्व व्याप्त आहे, हे विवरून सदृढ धरावा जीवामध्ये, अशी भूमिका प्राप्त झालेले ते नामदेव त्या ठिकाणी ते वाटी घेऊन, तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावत सुटले की म्हणाले बाबा असं नुसतं खाऊ नकोस. जसं आपण आपल्याकडे पुरणपोळीला तूप लावून खातो
तसं ते त्यांनी त्या सगळ्या त्या कुत्र्याच्या मागे धावावं आणि हळूच त्याला ते सगळं सांगावं. त्यांनी त्याला ते ते चपाती घेऊन त्याला ते तूप लावून द्यावं आणि ते त्याबरोबर त्या ठिकाणी बोलले विठ्ठल प्रकट व्हावा आणि त्याला सांगावं की म्हणाले, नामदेवा आता तुझं मडकं पक्क झालेलं आहे. म्हणजे ही आत्मभूमिका आहे. गुरुविना सापडे न सोय, सद्गुरुविना सापडे न सोय. ही भूमिका सद्गुरू कृपेशिवाय प्राप्त नाही. प्रत्यक्ष पांडुरंगाला सांगावं लागलं, बाबा रे तू जरी देव भेटलेला, जरी बोलले त्या ठिकाणी, तर गुरु कशासाठी, सद्गुरू कशासाठी, देव दाखवण्यासाठी असतो, देवाची भेट घडवून आणण्यासाठी असतो असं आपणाला वाटतं. पण पांडुरंगाने मग त्या नामदेवाला सद्गुरूंकडे का पाठवावं? तर सद्गुरू साक्षात परम ब्रह्म. कुठेतरी ती पांडुरंगाची भूमिका, सद्गुरू भूमिका आणि ती परब्रह्माची भूमिका, या भूमिका कुठेतरी एकच आहे. कुठेतरी ह्या प्रत्येक जीवातला तो अनात्म भाग, नको असलेला भाग फक्त काढायचा असतो. आणि एक अशी सुंदर सतेज सगळी अशी मनोहारी सुकुमार मूर्ती, सगळी शुद्ध सत्व गुणाची त्या प्रत्येक जीवामध्ये त्या परमात्म्याला घडवून आणायची असते. म्हणून हा सगळा भाग, हा सगळा प्रपंच सगळा पांडुरंगाच्या कृपेनं सगळं घडून येत असतो. तर ही आत्मभूमिका म्हणजे देहासंगे आत्मा जे जे करतो ना, ते सगळं आत्म्याचीच भूमिका आहे. देह कसा आहे, कार्यकारण आहे. पण देह अनावश्यक आहे का? नाही, देह अनावश्यक नाही, देहसुद्धा आवश्यक आहे. दोहोंच्या मदतीनं हा सगळा भाग होतो. जी भूमिका नामदेवांची होती तीच भूमिका एकनाथांची. तीर्थावर गेले आणि कुठेतरी त्या रामेश्वर त्या सगळ्या तीर्थावर त्या गंगेचं सगळं तीर्थ टाकण्यासाठी म्हणून, प्रोक्षण करण्यासाठी म्हणून गंगाजल सोबत घेतलेलं. पण रस्त्यामध्ये मरून पडलेलं सगळं गाढव बघितलं, त्याला ते पाणी पाजलं. तक्षणी त्यांना पण पांडुरंगाने सगळं दर्शन द्यावं हे आहे. म्हटलं प्रत्येक प्राण्यांमध्ये जाऊच द्या, माणसामध्ये तरी कमीत कमी आपल्याला सगळा त्या ठिकाणी आत्मभाग, आत्मतत्व, स्वरूपतत्व की जे सगळीकडे व्याप्त आहे ते बघता आलं पाहिजे. आणि खेळ कळला पाहिजे की हे सगळी नाटक भूमिका आहे. ही सगळी भूमिका नाटक आहे, नाटक आहे, सगळं नाटक सुरू आहे. पडद्यावरचे कलाकार जसे नाटकं करतात तसं फक्त नाटक करायचं. आणि आतल्या मात्र भूमिकेला नाटक करायचं, तिथे नाटक नाही. बाहेरच्या भूमिकेला नाटक आहे, आतमध्ये नाटक नाही. आतमध्ये की हे सगळं मी देवाचा आणि देव माझा आहे, तितुके सगळे देवाचे, ही भूमिका आतमध्ये. आणि नाटक कुठून? नाटक बाहेरून. म्हणून बाहेर सुरू काय आहे? बाहेर सगळं अनात्म सगळी भूमिका सुरू आहे. पण खरी भूमिका आतमध्ये पाहिजे. आत्मविवेक, मी देवाचा, देव माझा. बोला विठ्ठल, पहावा विठ्ठल, येणारा विठ्ठल, जाणारा विठ्ठल, करणारा विठ्ठल, देणारा विठ्ठल, रागवणारा विठ्ठल, मारणारा विठ्ठल, तारणारा विठ्ठल, जीव घालणारा विठ्ठल, त्रास देणारा विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. ही भूमिका काय आहे? ही विवेकाची भूमिका आहे. ही आत्मानात्म, ही दृष्टीचे चक्षु, दृष्टी, नेत्र सगळी उघडण्याची सगळी ही भूमिका आहे. मग ही अशी बोलले ही भूमिका आपण लक्षात ठेवावी एक. आणि अनात्म भूमिका बाहेरची सगळी. आणि आत्म्याचंच आधी समर्थांनी या ठिकाणी वर्णन केलं की बाबा रे करणारा जे काय आहे ते आत्मा आहे. आणि त्याची जी भूमिका आहे आणि प्रत्येकाच्या आतली जी भूमिका आहे ती आत्मभूमिका आहे. सावधान आणि चंचळ चहूकडे चळवळ, एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा. तोच आहे एकलाची चालवितो तिन्ही लोक. सावधान आहे. इतका सावध आहे, झोपेत जरी असा अंगावर डास बसला ना तरी असं चापटी मारतो आणि ते सगळं तो मच्छर सगळं डास असेल त्याला उठवतो.
असा तो सावध आहे. असं डोळ्याच्या जवळ असं काहीतरी डोळ्यात घुसण्यासाठी म्हणून काहीतरी जावं आणि त्याने तत्क्षणी सगळं डोळे बंद करून टाकावे. म्हणजे किती त्याचा स्पीड, किती त्याचा वेग, म्हणजे कशी काय त्याची यंत्रणा असेल. आताच्या सारखी जर यंत्रणा, आपल्यासारखी जर त्याची यंत्रणा राहिली असती तर त्याने मेसेज केला असता किंवा मग फोन लावला असता मेंदूला. मग ते आधी तर ती वेगळीच रिंगटोन वाजली असती, वेगळंच काहीतरी एखादा सरकारी संदेश वाजला असता. मग 4-5-7 वेळा रिंग वाजली असती. मग तो मेंदू जागा असला तर ठीक, नाही तर मग त्याने पण तो मेसेज वाचलाच नसता. झोपलेला राहिला असता, त्याने ते फोनच उचललेला नसता. पण हे असं त्याचं नाही आहे. तत्क्षणी, म्हणजे तत्क्षणी असं डोळ्याजवळ आलं की नाही लगेच पापणी लावली जाते. हाताला चटका लागला की नाही लागला लगेच हात असा सगळा खेचला जातो. हे कोणाचं कार्य आहे? सावधान आणि चंचळ, ही सावध आणि चंचळ भूमिका. चहूकडे चळवळ, सगळीकडे चळवळ. आपल्याकडे वळवळ आहे, आपल्या शरीरामध्ये हालचाल आहे. हे कोणाचं सगळं लक्षण आहे किंवा कोणाची सगळी भूमिका आहे? तर ती आत्म्याचीच भूमिका आहे. एकलाची चालावी सकळ इंद्रियेद्वारा, इंद्रियांच्या माध्यमातून तो सगळं हे कार्य करतो. पाय चालवी, हात हालवी, भ्रुकुटी पालवी, डोळा घालवी, संकेत खुना बोलवी, तोची आत्मा. धिटाई लाजवी, खाजवी, खोकवी, वोकवी, थुंकवी, अन्न जेवून उदक सेवी, तोची आत्मा. सगळ्या क्रिया, सगळ्या क्रिया करणारा कोण आहे? क्रिया करणारा सगळा तोच आहे. मळमूत्र त्याग करी, शरीर मात्र सावरी, प्रवृत्ती निवृत्ती विवरी, तोची आत्मा. ऐके देखे हुंगे चाखे, नाना प्रकारे ओळखे, संतोष पावे आणि धाके, तोची आत्मा. ज्या काय सगळ्या भावना आहे, जी काय सगळी जाणीव आहे, ती सगळी आत्म्यापासून आहे. हे सांगून, हे दाखवून समर्थ आम्हाला काय सांगू बघत आहे किंवा काय दाखवू बघत आहे की बाबा रे, हे जे काय तू सगळं माझं किंवा हे सगळं म्हणतोय आहेस, करतो आहेस, हे सगळं फक्त आत्म्यामुळे होतं आहे. आणि आत्म्याचं सगळं सत्य स्वरूप समर्थ आपल्याला दाखवत आहे. आनंद, विनोद, उद्वेग, चिंता, काया छाया, माया ममता, जीवित्वे पावे नाना व्यथा, तोची आत्मा. पदार्थाची आस्था धरी, जनी वाईट बरे करी, आपल्या राखे पराव्या मारी, तोची आत्मा. तर हे सगळे आपल्याकडे जे काय आपण बाबा गुणधर्म आहेत, आपलं सगळं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं सगळं उघडं करायचं किंवा आपल्याचं सांभाळ करायचा, दुसऱ्यांना मारायचं, बरं वाईट करायचं, माया ममता, आनंद, दुःख, विनोद, उद्वेग, चिंता, हे सगळं बाबा आत्म्यापासून आहे. तो येतो जातो, देही वर्ततो, हसतो रडतो प्रस्ताव. आता हे महत्त्वाचं आहे. येतो आणि जातो, येतो जातो, येतो जातो, येतो जातो. पण तो काही एकाच देहामध्ये येतो जातो का? नाही, वेगवेगळ्या सगळ्या देहांमध्ये येतो जातो. आणि बोलले येतो जातो, येतो जातो. जसं आपण कपडे बदलतो तसं तो काय बदलतो? शरीर बदलतो. म्हणजे शरीर महत्त्वाचं नाही. आता कपडे आहे, साड्या आहेत आपल्या. आता साड्या नवीन नवीन असतात किंवा नवीन नवीन आणली दुकानावरून की आपण घरी तिला फार तिची काळजी करतो, तिला व्यवस्थित ठेवतो. आणि तीच साडी थोडी जुनी झाली आणि तिला जर थोडासा डाग वगैरे लागला की बोलतो जाऊ दे, बोलते आता जुनीच झाली, आता टाकायचीच आहे. किंवा मग ती चांगलीतली चांगली साडी जी आधी फक्त कुठेतरी सणवाराला, कुठेतरी लग्न कार्याला घालत होतो, ती आता बोलले वापरायला काढली. हे कशामुळे झालं? आता दृष्टी बदलली. आता तिचं स्वरूप कळालं की ही साडी आहे, ही काही नित्य नाही, ती अनित्य आहे. आणि आता तिला तिचं टाकण्याची वेळ आलेली आहे. समर्थ बोलले हेच बाबा तुला तुझ्या आयुष्यामध्ये करायचं आहे.
तर नुसत्या कपड्याच्या बाबतीत नाही, नुसत्या बोलले साडीच्या बाबतीत नाही, तर ह्या शरीराच्या बाबतीत, या संसाराच्या बाबतीत, या सगळ्या बोलले आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हे करायचं आहे. ही दृष्टी आपणाला प्राप्त करून घ्यायची आहे. हा विवेक आपणाला प्राप्त करून घ्यावयाचा आहे. हा विवेक आपणाला ना म्हणजे सद्गुरूंच्या श्रवणातूनच प्राप्त होतो. म्हणून सद्गुरूंना कधी सोडू नये, कारण सद्गुरूशिवाय पर्याय नाही. सद्गुरूशिवाय मडकं काही पक्क होत नाही. जसं आधी समर्थांनी दाखवलं, बाबा प्रत्यक्ष पांडुरंग देखील सांगतो की बाबा तुला सद्गुरू करावा लागेल. आणि सद्गुरूचा महिमा काय वर्णन करावा. एकानं असंच बोलले असंच एक ढोंगी रूप घेतलं, कुठेतरी साधू संतांचं रूप घेतलं आणि बघितलं की बोलले हे चांगले, यांना लोक चांगले मानतात, जेवायला खायला वगैरे देतात, पैसा अडका देतात, बोलले इकडचं तिकडचं काम करण्यापेक्षा हे बरं आहे म्हणाले. आणि त्यांनी ते सगळं अवतार धारण केला आणि गावात आला, फिरू लागला, कुठेतरी एका ठिकाणी वस्ती करून कुटी बांधून राहायला लागला. आणि त्याच्याकडे एक भोळा माणूस आला आणि त्याने त्याचं सगळं शिष्यत्व पत्करलं आणि त्याने सांगितलं, बोलले मला तुमचा शिष्य करून घ्या. आता ह्याला वाटलं बरं आहे, आपली सेवा करायला, आपल्या हातचं काम करायला कोणतरी पाहिजे, म्हणून त्याने त्याला मग राहायला सगळं दिलं किंवा त्याला सगळी दीक्षा दिली आणि त्याला एका देवीचं सगळं त्या ठिकाणी नाव दिलं, मंत्र दिला आणि सांगितलं, म्हणाले हे मंत्र जप कर, तुझ्यासाठी हीच माझी दीक्षा आहे. आणि मग तो खरोखर असा तो भोळाच होता. त्याने सगळं तन मन धनानं सगळं पूर्ण समर्पण करून ती सगळी देवीची सगळी प्रार्थना केली. देवी त्याला खरेच प्रसन्न झाली आणि देवीने प्रसन्न होऊन त्याला सांगितलं, म्हणाले तुझा जो साधू आहे, तुझा जो गुरु आहे तो फार ढोंगी आहे, तो व्यसनी आहे, तो फक्त नाटक करतो आहे. पण तो बोलला, म्हणाले माते तो जर व्यसनी असेल किंवा नाटकी असेल, पण त्याने नाव दिलं म्हणून मला आज तुझं दर्शन झालं. तर माझ्या गुरुला तू त्याचे सगळे अपराध क्षमा कर आणि त्याचंसुद्धा कल्याण कर. कारण हे असं आहे, बोलले त्याने तो गुरु कोण आहे हे महत्त्वाचं नाही, शिष्य कोण आहे हे महत्त्वाचं आहे. साधकाची भक्ती किती आहे हे महत्त्वाचं आहे, साधकाची श्रद्धा किती आहे हे महत्त्वाचं आहे. प्रवृत्ती निवृत्ती विवरी हे तर इथे या समासामध्ये समर्थांनी दिलेलं आहे. मग हे प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे घेऊन जाणारा जो आहे ना, तो सद्गुरू जाणावा. सद्गुरू कोण, ज्याच्याशी सगळं आम्ही ज्याच्यासोबत बसल्यानं किंवा ज्याचं सगळं श्रवण केल्यानं ते सगळ्या सांसारिक सगळं चिंतन सुट्टं आहे, विषय वासनांचं ओढ आसक्ती कमी होते आहे, म्हणजे तो सद्गुरू जाणावा. म्हणजे आमची इच्छा वाढतायत की घटतायत, आम्हाला आमचं त्या सगळ्या श्रवणातून लोभ दिसतो आहे की लोभ कमी होतो आहे. हे प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे आहे की निवृत्तीकडून प्रवृत्तीकडे. प्रवृत्तीपासूनच निवृत्ती पाहिजे. सगळा खेळ कशामुळे आहे, प्रवृत्तीमुळे आहे. प्रवृत्ती म्हणजे काय, हे पाहिजे ते पाहिजे, असं झालं तसं झालं, हे सगळे संकल्प विकल्प हे कोणापासून, हे सगळे प्रवृत्तीपासून निर्माण होतात. आणि ही प्रवृत्ती काय म्हणते मग, बोलले हे करून घे, ते बघून घे, आणि हे असं आहे, हे तुझं आहे. देव म्हणजे कोण, एक बोलले मी, माझं घर, माझा संसार, आणि हा देव नावाचा चोर आलेला कुठून, हे कोण बोलते, प्रवृत्ती बोलते. आणि मग मनुष्याला त्या सगळ्या संसाराच्या सगळ्या उपाध्यांमध्ये भुलवते. उपाध्यांमध्ये भुलवून काय करते, मनुष्याकडे चिंता उभी करते, उद्वेग उभा करते, संताप उभा करते. जेवढे उद्वेग आहेत, जेवढे संताप आहेत, जेवढ्या चिंता आहेत, समजून घ्यायचं की कुठेतरी प्रवृत्तीचं कार्य अजून सुरू आहे. प्रवृत्ती अजून निवृत्ती झालेली नाही. हे भाजले बीज उगवेना, बीज अजून भाजलेलं नाही, बीजामध्ये अजून ओलावा आहे. ते म्हणून ते थोडंसं त्याला मातीचा स्पर्श झाला, थोडंसं काय त्याला पाणी लागलं की लगेच त्याला कोंब फुटतो, डीर फुटतो, अंकुर फुटतो. हा डीर, हा अंकुर
दर आठवड्याला दर श्रवणामधून असा सगळा छेदत राहावा लागतो, सगळं त्याला खुडत राहावं लागतं. आणि मग तो बोलले एक दिवस त्याचं सगळं ते वाढणं थांबतं. एकदा दोनदा तीनदा सगळा बोलले तो येऊन बघतो, पण नंतर तो काय बोलतो, तो पण हात जोडतो. तो बोलतो आता हे काही माझं राहिलेलं नाही, हे आता सद्गुरूंचं झालेलं आहे. बोलले याच्याकडे मला टाईमपास करून काही फायदा नाही. तो बोलतो आता मला दुसरं गिऱ्हाईक, दुसरं झाड शोधावं लागेल, दुसरं बीज शोधावं लागेल. प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे ही भूमिका महत्त्वाची आहे आणि ही भूमिका सद्गुरू कृपेनंच प्राप्त होणार आहे. पदार्थाची आस्था धरी, आशा धरणे, आस्था धरणे, आस धरणे, म्हणजे सगळे सारखेच आहेत, सगळे एकच एक आहेत. पदार्थांची आस्था धरी म्हणजे आस्था आहे किंवा आशा आहे. म्हणजे आशा गुणे दुराशा होत असे. मना राघवेवीन आशा नको रे, समर्थांनी सांगितलेलं आहे. बाबा रे, ह्या जगामध्ये आशा फक्त एकच आपण ठेवली पाहिजे. ती कुठली? तर बोलले मी देवाचा आणि देव माझा. हे उपासना व्हावी, श्रवण घडावं, अखंड व निष्काम श्रीसेवा दास्य भक्ती घडावी व टिकावी, ही एकच आशा ठेवली पाहिजे. ह्या आशेतूनच बोलले ही एकच पूर्ण होणारी आशा आहे. बाकीच्या सगळ्या आशा आम्हाला पुन्हा निराशेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, जरी त्या आम्हाला पूर्ण होताना दिसत असल्या तरी. एक मिळावं म्हणून आशा केली, एक पूर्ण झालं म्हणून दुसऱ्याची ओढ लागली, परत दुसरं पूर्ण व्हावं म्हणून परत आशा निर्माण झाली. मग ते एकतर पूर्ण होईल, पूर्ण झालं तर तिसऱ्याची आशा लागेल, आणि जर पूर्ण नाही झालं तर पूर्ण नाही झालं म्हणून मनी बैसली से दुराशा, मनाकडे खंत निर्माण होईल. न होता मनासारखे दुःख मोठे, मनाला त्या ठिकाणी काहीतरी त्याच्याकडे किंतु परंतु सगळे उभे राहायला लागतील. म्हणून मग आशा कोणाची करावी? मना राघवेवी न आशा नको रे, राघवाशिवाय दुसरी नाहीच. एक भक्तीच मार्गाची आशा धरावी. रघुनायका मागणे ह्याची आता उपासनेला दृढ चालवा. कोणता? उपासनेला बाबा दृढ चालव, नामस्मरण करून घे, तुझा विसर होणार नाही असं काहीतरी बघ. रघुनायका मागणे ह्याची आता, हे रघुनायका माझं एवढंच मागणं आहे. आणि ही एकच आशा आहे ना, म्हणजे ही आशा ही सगळं मनोकामना पूर्ण करते. स्वानुभव आहे, कित्येक दास्यभक्तांचा हा सगळा स्वानुभव आहे. बोले ज्याने ज्याने पांडुरंगाची आशा केली, ज्याने ज्याने परमार्थाची वांछा धरून परमार्थाची, म्हणजे ज्याने ज्याने परमार्थाची वांछा धरली, त्याचा संसार निश्चितपणे त्या भगवंताने सांभाळलेला आहे. त्याला त्याच्या संसारामध्ये हवं नको, काय कमी जास्त, ते सगळं त्या पांडुरंगानं बघितलेलं आहे. बोलले रामेवीन जे जे आस ते तुकी जाणावी निरास. रामाशिवाय जी आस आहे ते निरास आहे, आणि जी रामाची आस आहे ती बोलले ती सगळी संजीवनी आहे, अमृत संजीवनी आहे. रामबाण इलाज आहे, म्हणजे सर्व दुःखांचा, सगळ्या रोगांचा सगळा रामबाण इलाज आहे. च्यवनप्राश आहे, बोलले हे च्यवनप्राश रोज सकाळ संध्याकाळ उपासनेच्या रूपानं, दर आठवड्याला श्रवणाच्या रूपानं हे च्यवनप्राश खात राहिलं पाहिजे. हे च्यवनप्राश खाल्लं ना बाबा की मग बोलले सगळे रोग दूर भागतात. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. सर्व उद्वेग, सगळे किंत सगळे नासणारे आहेत, सगळे रोग सगळे निघून जाणारे आहेत. म्हणून समर्थ पुढे सांगतात, युद्धे होता दोहीकडे, नाना शरीरी वावडे, परस्परे पाडी पडे तोची आत्मा. युद्धाचं फार आवड आहे. युद्धस्य कथा, बोलले युद्धाच्या कथा फार आवडतात. कोणाला आवडतात? बोलले सगळं त्या मनाला आवडतात.
पण बोलले त्याच्यामध्ये सगळं युद्धामध्ये सहभागी होणारा कोण आहे? युद्धामध्ये सहभागी होणारा तर आत्माच आहे. थोडक्यात काय की बाबा कुठलीही कृती कुठलीही ॲक्शन होत असेल तर करता कोण आहे? करता करविता तोची एक रघुनंदन असं का बोललं जातं? कारण ते रघुनंदनाचं स्वरूप आणि आपलं स्वरूप, आपल्या स्वरूपाचा DNA आत्मस्वरूपाचा आणि त्या रघुनायकाच्या स्वरूपाचा DNA परमेश्वराच्या, कृष्णाच्या, नारायणाच्या, विठ्ठलाच्या सगळ्यांच्या स्वरूपाचा DNA आणि आपला DNA एकच आहे, शरीराचा नाही. शरीराचा DNA तर आपल्या सगळ्या त्या आईवडिलांच्या DNAशी मॅच होईल, पण स्वरूप स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण त्यातलं जे सूक्ष्म रूप आहे आपलं आत्मस्वरूप जे आहे, आत्मरूप जे आहे त्याचा DNA जर मॅच केला ना तर तो डायरेक्ट त्या भगवंताशी मॅच होतो. म्हणून बोलले आपण नाही तर तोच आहे, करणारा तोच आहे. नुसते आपल्यातच नाही तर सगळीकडे करणारा तोच आहे. म्हणून म्हटलं जातं की तो येतो जातो देही वर्ततो, तोच एकच एक, युगानुगे एकलाची एक. येतो जातो देही वर्ततो, हसतो रडतो प्रस्तावतो, समर्थ करंटा होतो व्यापासारिखा. कधी तो समर्थ बनतो, अत्यंत शूरवीर, अत्यंत श्रीमंत, अत्यंत सुंदर सगळा बनतो, आणि कधी करंटा बनतो. कधी बोलले त्याला तोंड सगळं दाखवावं असं वाटत नाही, अशी कृती किंवा असे कर्म त्याच्याकडून सगळे घडतात. आणि म्हणून बोलले ही भूमिका सगळी भूमिका करणारा तो आहे. पण मग असं का व्हावं? करणारा सगळा तोच आहे, मग कधी तो चांगलं करतो कधी तो वांगलं करतो, असं का व्हावं? हीच भूमिका आहे. आत्मानात्म विवेक दृष्टी, विवेकदृष्टी त्याच्याकडे, ज्याच्याकडे बोलले विवेकदृष्टी जागृत झाली तो उत्तम क्रिया करतो. ज्याच्याकडे विवेक नाही, ज्याची जाणीव जागृत झालेली नाही, ज्याच्या सगळ्या जाणीवेवर सगळे अजून पट्टीच बांधलेली आहे, काळीमास सगळे भासलेले आहे, बोलले ती सगळी अजून मग तो बोलले अंधकारमय सगळं जीवन, सगळं चुकीच्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि ज्याचे नेत्र उघडले त्याला सगळं सत्य दिसायला लागतं आणि तो सगळं त्या उत्तम भूमिकेमध्ये सगळा बसलेला असतो. म्हणून बोलले हे आत्मानात्म विवेकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. होतो लंडी होतो बळकट, होतो विद्यावंत धट, न्यायवंत होतो उद्धट, तोच आत्मा. मग तोच कधी लंडी कधी बळकट. लंडी म्हणजे काय? कधी तो भित्रा लबाड अशी भूमिका त्याची, कधी तो अत्यंत शूरवीर, कधी विद्यावंत, कधी घोर अज्ञानी सगळा तो होतो. विद्या कुविद्या दोहीकडे आनंद रूप वावडे, जेथे तेथे सर्वांकडे तोच आत्मा. विद्या कुविद्या सगळीकडे वास करणारा, सगळीकडे वास्तव्य करणारा, आनंद रूपानं सगळा राहणारा म्हणजे तो आत्माच आहे. जेथे तेथे सर्वांकडे, इकडे तिकडे. मग आता बघा पूर्वीच्या काळी सगळे ते ऋषी मुनी साधूजन असे डोळे बंद करून असं त्यांना दिव्यदृष्टी होती असं म्हटलं जायचं आणि ते कुठे काय सुरू आहे ते सगळं बघायचे. आता याच्या मागचं शास्त्र काय आहे? बघा आपला सगळं जे ऋषी मुनी परंपरा, सगळं अध्यात्म, सगळं आपले वेद पुराण हे सगळे शास्त्र आधारित आहे. आजच्या काळात आम्ही बघतो ना, इंटरनेट जर असेल तर बोलले इकडून आता ते एक एनी डेस्क नावाचं ॲप्लिकेशन असतं. ते ॲप्लिकेशन जर आपण आपल्या मोबाईलला कनेक्ट केलं आणि आपल्या लॅपटॉपला कनेक्ट केलं तर आपलं मोबाईल किंवा आपला लॅपटॉप किंवा अन्य दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसवरून कंट्रोल करता येतो. तिथून
कुठूनही त्या आपल्या डिव्हाइसमधील फाईल्स वगैरे सगळं बघता येतं किंवा अपलोड करता येतात किंवा काही काम करता येतं. मग बोलले हे पूर्वीचे साधू ऋषी मुनी तेच करायचे. काय करायचे? त्यांची जी चेतना आहे बोलले, आणि त्या जीवाची जी चेतना आहे किंवा त्या जिथे त्यांना बघायचं आहे त्या परिसरात जे जीव, जे आत्मे आहेत, जे सजीव आहेत बोलले, त्यांच्या त्या सगळ्या जीवाशी, त्या सगळ्या अंतरात्म्याशी सगळं स्वरूप, यांचं स्वरूप, त्यांचं स्वरूप. आता यांनी ध्यान, प्राणायाम, योगा, अष्टांग योग माध्यमातून हे यांचं आत्मा विशाल झालेला, म्हणजे याची क्षमता, याची पॉवर किंवा याची जाणीव किंवा याची चेतना विकसित झालेली असते आणि त्याची रेंज तिथपर्यंत जाते. आणि तिथून मग त्या सगळ्या जीवाकडे, त्या जीवाच्या ठाई पोचून तो जे बघतो आहे किंवा त्या अवतीभोवतीचे आहे तिथून सगळं घेऊन ते इकडे सगळं सांगत होते किंवा बघत होते. कुठेतरी हे आजच्या काळासारखंच सगळं आहे. कुठेतरी ह्याच्यात आणि त्याच्यात एक एनिडेस आलं, म्हणजे कुठेतरी एक तत्त्व कॉमन झालं, म्हणून तिथलं त्याला बघता येतं आहे, त्याच्या मनातलं बघता येतं आहे आणि इकडे सगळं सांगता येतं आहे. मग हे मॅच होणारं तत्त्व काय आहे? तर ते हे एकच तत्त्व आहे, स्वरूप तत्त्व, आत्मतत्त्व आहे. निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोयरे धायरे केले तोची आत्मा. आणि सगळ्या उपाध्या, सगळ्या काय मनुष्य संसारामध्ये येऊन काय कमी उपाध्या करतो का? खूप साऱ्या उपाध्या आहेत. येतो सगळं लहानाचा मोठा होतो, खेळतो, माझं सगळं जमवायला सुरुवात करतो, लग्न करतो, पुन्हा सगळं माझं सगळं संचय करतो, पुन्हा सगळं माझं. आणि बोलले सगळं एक दिवस शेवटी त्याला कळतं की मी जे सगळं गोळा केलं ते सगळं अनित्य विवेक, आत्मा अनात्म विवेक होता. म्हणजे हे सगळं उडून जाणारं होतं किंवा ह्या सगळ्या इथेच राहणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या किंवा मी इथून गेल्यानंतर ह्यांचा माझा काहीच संबंध राहणार नाही किंवा मी पुढच्या जन्मात कोणत्या देशात, कोणत्या पृथ्वीवर, कोणत्या जगात राहील आणि हे कुठे राहील याचा काहीच संबंध नाही. किंवा मी याच्या आधी पण असे कितीतरी जन्म घेतले, कितीतरी गोऱ्या गोळा केल्या शेणाच्या. एक ते विष्ठा सावड येते अशी ओळ आहे समर्थांनी एका बोलले का समासात दिलेली आहे. बोलले एक दिव्यान्ने भक्षिती. बोलले दिव्यान्न म्हणजे काय? जे दिव्य आहे, जे भव्य आहे, जे परमेश्वराचं आहे, जे श्रवण आहे, जे उपासना आहे, जे ज्ञान आहे, जे सद्गुरु तत्व आहे, एक ते दिव्यान्ने भक्षती आणि एक ते विष्ठा सावडीती. हेच विष्ठ आहे. आता विष्ठा का शब्द वापरला? आता गोवऱ्या आहेत समजा, गोवऱ्या. आता प्राण्याने वेस्ट केलेला विष्ठा बोलले तो सगळा पदार्थ की ज्याच्यामध्ये कुठलंच आता त्या प्राण्याला घेण्यासारखं जीव आवश्यक तत्व काहीच उरलेलं नाही, म्हणून तो वेस्ट टाकलेला. म्हणजे असं ज्याच्यात काहीच कुठलंही आवश्यक सगळी भूमिका नाही, कुठल्याही उपयोगाची भूमिका नाही, ती सगळी गोळा करणे म्हणजे एक ते विष्ठा सावडीती. आणि हे सगळे तीच भूमिका मनुष्य जर त्याच्याकडे जर आत्मविवेक नसेल आणि अनात्मविवेक असेल, माझं त्या याच्यासारखं धृतराष्ट्रासारखं स्वतः आंधळा असून देखील त्याने शेवटी अनात्मविवेक सगळे माझे सगळे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र अशी भूमिका घेतली. आणि म्हणून महाभारत सगळं घडून आलं. पण वास्तविक पांडू सगळा गेलेला होता. आता बोलण्यापुरता भाग वेगळा आहे, माझे पुत्र पांडूचे पुत्र, पण हा भाग त्या आतल्या सगळ्या ममत्वाचा आहे. हा भाग माझेच आहे, माझ्या भावाचे काय म्हणजे माझे काय एकच आहे. आणि बोलले आणि हे राज्य तर पांडूचंच होतं, म्हणजे हे यांचंच राज्य आहे, ह्यांना द्यायला काय हरकत आहे. ही सत्याची भूमिका त्याने कधीच घेतलेली नाही. आणि म्हणून मग काय झालं, सगळी डोळ्यांवर आंधळी सगळी पट्टी सगळी घालून बसला.
आणि सगळं सगळं मी 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 माझेपणाचं सगळं जमा करत बसला. एक ते विष्टास आवडते. आणि त्याचा अंत कसा झाला, महाभारताचा अंत जो झाला तोच अंत सगळ्यांचा होतो, की जो विष्टास आवडतो, जो नको त्या निरर्थक सगळ्या गोष्टींना महत्त्व देतो आयुष्यभर, नको त्या गोष्टींचा ताण घेतो, नको त्या गोष्टींमध्ये डोकं घालतो, नको बरं कशाला पाहिजे बारा भानगडे. संध्याकाळ झाली की मी देवाचा देव माझा, सकाळ झाली की मी देवाचा देव माझा. मध्ये हे सगळे विष्टास आवडणं आहे. मग तिथे एक छोटी गोवरी घेतली काय आणि मोठी गोवरी घेतली काय. छोटा लाभ मोठा लाभ, जास्त नफा मोठा नफा, इकडे भेटलं तिकडे भेटलं नाही. अरे बाबा जास्त गोवऱ्या भेटल्या कमी गोवऱ्या भेटल्या याच्यात काही फरक आहे का, शेवटी गोवऱ्याच आहे. एक ते विष्टास आवडती. म्हणून बोलले कशाला बाबा विष्टास आवडायची. एक ते दिव्यांनी बक्ष, दिव्यांना दिलं आहे, दिव्यांना दाखवलं आहे. आत्मानात्म विवेक समर्थांनी आता दाखवलेला आहे. पण दिव्यांना बक्षण्याचीच भूमिका आता आमच्याकडे असायला पाहिजे. निजे उठे बैसे चाले, धावे धावडी डोले तोले, सोयरे धायरे केले तोची आत्मा. पोथी वाची अर्थ सांगे, ताळ धरी गाऊ लागे, वाद विवाद वा उगे तोची आत्मा. आणि हे सगळं वाचन मनन श्रवण, ताळ धरी गाऊ लागे, देवाचे भजन करी तोची जाणावा सत्वगुण. सत्वगुणाची भूमिका याची मागणे, रघुनायक मागणे याची. आता आम्ही हे सगळे कशासाठी आलो, याच्यासाठीच आलो. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेच विसावा. म्हणजे काय बोलले, देवाचं गाव काय तिकडेच आहे का, धामामध्येच आहे का, नाही. बोलले इथे पण आज पण आहे. माझे भक्त गाती ठाई ठाई, ते म्हणजे देवाचं गाव आहे. आपण घरात चटई टाकून बसलो आणि ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय ही भूमिका करत बसलो. तिथेच देवाचं गाव आहे, तिथे विसावा आहे. मनापासून करावं सगळं. असं भ्रुकटीवर मस्तपैकी छानपैकी असं आज्ञाचक्र आपलं जिथे आहे दोन्ही भ्रुवांच्या मध्ये, तिथे असं लक्ष केंद्रित, ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. तिथेच नाम चालतं आहे, तिथलंच नाम आम्ही बघतो आहे. अशा भूमिकेतून तेच नाम उच्चारावं. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः, ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. असं 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 पटापट कुठलाही गॅप न देता, इकडे तिकडे नसतं न बघता असं करावं. थोडं 5-10 मिनटं जरी फारसं असं सुंदर नामस्मरण जर घडलं ना, तर बघावं किती छान वाटतं, किती हलकं हलकं वाटतं. सगळा ताण तणाव सगळा निघून जातो. एक वेगळीच सगळी शक्ती, एक वेगळंच सगळं सामर्थ्य आपल्याकडे सगळं तिथून येत असतं. मग बोलले हे आत्म्याचंच कार्य आहे, आत्माच हे करू शकतो. देहाने काय करावं, देहाने फक्त आत्म्याने जे सांगावं ते एवढं फक्त करावं. बाकी जे काय उत्तम आहे, जे काय सुंदर आहे, जे काय सगळं करण्यासारखं आहे, जे काय केलं जातं ते सगळं आत्म्याचं कार्य आहे. आत्मा नसता देहांतरी, मग ते प्रेत सचराचरी, देह असंगे आत्मा करी सर्व काही. बोलले करणारा कोण आहे, मग आत्मा आहे. पण कोणासंगे, देहासंगे. आणि देहामध्ये आत्मा नसेल तर काय आहे, प्रेताची भूमिका आहे. आणि बोलले नुसतं आत्म्याचा पण उपयोग नाही, नुसतं देहाचा पण उपयोग नाही. या दोन्ही भूमिका कुठेतरी जॉईंट व्हेंचर आहे. एके विन एक काय, कामा नये वाया जाय, मनोनी हा उपाय देह योगे. आता ठीक आहे, देह आणि आत्मा हे एकमेकाच्या सोबतीनं सगळे कार्य करतात. देहाशिवाय आत्म्याचं काम नाही. आत्म्याशिवाय देह म्हणजे प्रेत आहे. मग हे एकेविना एक काय, एकाशिवाय एका हे काम करू शकत नाही, नाहीतर ते वाया जातील. पण इथे आम्हाला समर्थांना दाखवायचं काय आहे, बाबा आत्मानात्म विवेक करायचा. घेताना विवरण आतमध्ये आत्मविवेकाची भूमिका धारण करायची, अनात्मविवेकाची भूमिका त्याग करायचा. कारण सार असार असा निवाडा करायचा. सार त्याची पाहून घ्यावे, सार त्याची शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. या नावं श्रवणभक्ती. मग बोलले हे सगळं केल्याशिवाय, निवाडा केल्याशिवाय काय घ्यायचं काय त्यागायचं हे कळत नाही. मग बोलले आणि त्याच्याशिवाय होत पण नाही. सगळं करावं पण लागतं. आयुष्यात आलेलो आहे, सगळं करावं लागणार. संसार, प्रपंच, कामधंदा
नोकरी, शेती सगळं करावं लागणार, सगळं पायी सोडून चालणार नाही. पण बोलले लक्ष कशालावर पाहिजे, ध्यान कशावर पाहिजे, तर तेच आहे भूमिका विवरण सुदृढ धरावा जीवामध्ये. आत्मात्म विवेकावर सगळं लक्ष पाहिजे, विवेकावर लक्ष. विवेक करतो काय, कशासाठी करतो, महत्त्वाचं काय आहे, काय येणार आहे, काय घेऊन जाणार आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून देह अनित्य, आत्मा नित्य, ह्याची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. आता हे सगळ्या समासाचं सार एका ओळीत समर्थांनी या ठिकाणी दाखवलं. काय दाखवलं? देह अनित्य, आत्मा नित्य, हाची विवेक नित्यानित्य. आता हा समास जर समजून घ्यायचा असेल ना, आणि या समासाचं जर मर्म समजून घ्यायचं असेल ना, तर ही जी ओळ आहे ना, ओळ हे जोपर्यंत ह्या सगळा भाग, याचा अर्थ किंवा ह्याचं वर्म किंवा ह्याच्यातला विवेक आम्हाला कळत नाही, तोपर्यंत ही ओळ वाचायची, परत वाचायची, परत तिचं सगळं उच्चार करायचा. मग बघा प्रत्येक वेळेस समर्थ आम्हाला एक वेगळं वर्म, वेगळा भाग सगळं काढून देतील. बघा ना, देह अनित्य, आत्मा नित्य, हाचे विवेक नित्यानित्य. देह अनित्य, देह अनित्य, देह कसा आहे? अनित्य म्हणजे नित्य नाही असा. आता नित्य म्हणजे काय? सतत असणारा, असतची असे, परमनंट, रेग्युलर, मूळ भूमिका. आणि म्हणून आणि बोलले आत्मा नित्य, देह अनित्य. म्हणजे अनित्य म्हणजे ही तात्पुरती भूमिका, तेवढ्यापुरती. लग्नाला जायचं आहे, बदलवले कपडे, ड्युटीला जायचं आहे, बदलवले कपडे, आणखी घरी आलो, बदलवले कपडे, झोपायचं आहे, बदलवले कपडे, अंघोळ झाली, बदलवले कपडे. कपडे या ठिकाणी काय आहेत? तर कपडे हे अनित्य आहे, म्हणजे ते बदलत आहेत, परमनंट नाही आहे, म्हणजे कार्यकारण आहे, गरजेपुरते आहे, तेवढ्यापुरते आहे. आणि नित्य काय आहे? नित्य आपण आहोत. आता त्या कपडे शरीराच्या बाबतीत नित्य शरीर आहे, पण आपल्या बाबतीत जर आपण बघितलं तर देह आणि आत्मा यांच्या बाबतीत जर बघितलं, आत्मा ह्या जन्मात वेगळा देह, दुसऱ्या जन्मात वेगळा देह, मग ही भूमिका, ती भूमिका, अशा वेगवेगळ्या सगळ्या भूमिका आत्म्याला करायला लागतात. वेगवेगळे देह, वेगवेगळे कपडे धारण करायला लागतात. म्हणून आता एखादी साडी किती जुनी झाली आणि ती साडी मला फार आवडते आणि म्हणून मला तीच घालायची आहे, लग्नात पण तीच घालायची आहे, आणखीन माहेरी जाताना पण तीच घालायची आहे, सासरी काही कार्यक्रम असला तीच घालायची आहे, असं आम्ही करत नाही. पण आम्ही असंच करतो, म्हणजे हे पण माझं आहे, हे तसं आहे, हे माझं आहे, हे असं झालं पाहिजे, हे एवढंच झालं, हे अजून एवढं मिळवायचं आहे, अजून तेवढं करायचं आहे. लक्ष कशावर आहे? लक्ष त्या एकाच साडीवर आहे. पण बाबा अशा कितीतरी साड्या येतील जातील, पण शेवटी बोलले मुख्य भूमिका काय आहे? मुख्य भूमिका बोलले एका साडीमध्ये अडकून चालणार नाही. मुख्य भूमिका काय आहे की असे कपडे, वस्त्र वेगवेगळे सगळे बदलवता ज्या कामासाठी आम्ही चाललो, उदाहरणार्थ समजा आम्ही एखाद्या लग्नासाठी आम्ही एखादी साडी घालून चाललो किंवा एखादा ड्रेस घालून चाललो, पुरुष असेल तर बोलले त्याच्यातच जर राहिलो, कोणाशी बोललो नाही, घरातच राहिलो, घराच्या बाहेर निघालोच नाही, नुसते कपडे त्याच्यातच बघत राहिलो, आरशासमोरच बघत राहिलो आणि तिकडे त्या कार्यक्रमाला गेलोच नाही, त्याचा काही उपयोग आहे का? त्या कपड्याचा, त्या ड्रेसचा, त्या साडीचा काही उपयोग आहे का? करावा विचार. बोलले काही उपयोग नाही, कोणी विचारणार नाही किंवा त्याचा काहीच अर्थच नाही त्या गोष्टीला. बोलले आम्ही तेच तर करत आहोत. आलो कशासाठी? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पुजावा विठ्ठल. जी आमची आणि आमच्या त्या मूळ प्रकृतीची, मूळ परमेश्वराची, मूळ आमच्या सगळ्या आनंद स्रोताची ताटातूट झालेली आहे, त्याला ओळखण्यासाठी, ते जाणून घेण्यासाठी. आणि हे काय कपडे घालून बसलो,
अर्थात हे काय संसार 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 सगळं करत बसलो, हे काय सगळं माझं माझं तुझं तुझं करत बसलो, हे काय कमी कमी, हे काय जास्त जास्त करत बसलो, हे फालतूचे कामं आम्ही करत बसलो. देह अनित्य, आत्मा नित्य, हा एकच बोध झाला. एकच भाग, एकच भूमिका समर्थांनी आम्हाला दाखवली. आणखीन 4-5 वेळा ही ओळ वाचायची, आणखीन समर्थ वेगळा भाग देतील. देह अनित्य, जाणारच आहे, येणारच आहे, दुःख येणारच आहे, सुख येणारच आहे, संकट येणारच आहे. अनित्य, ते काही परमनंट थोडी आहे. अनित्य, देह अनित्य म्हणजे देहाच्या योगानं, देहाच्या अवतीभोवतीचे, देहाशी रिलेटेड, देहापासून उत्पन्न झालेले, देहाशी संबंध असलेले येणारच आहेत, जाणारच आहेत, होणारच आहे, होतच राहतं, येतच राहतं. पण असे ही भूमिका काय आहे? आत्मानित्य. पण मी अढळ आहे, मी शांत आहे, मी 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 सर्वोत्तमाचं सगळं लेकरू आहे, मी निश्चळच राहणार, मी निर्विकारी राहणार, मी आनंदातच राहणार, मी शांतीतच राहणार, मी सुखातच राहणार. मी बोलले माझ्या त्या मूळ कर्तव्याशी प्रामाणिक राहणार. कितीही मला धावपळ झाली, कितीही मला बोलले त्रास झाला, तरी मी ते माझं काम केल्याशिवाय, सकाळीची संध्याकाळची भक्ती, आठवड्याची भक्ती, स्वतःला सत्य पवित्र उत्तम राखण्याचा याचा यत्न मी कदापि सोडणार नाही. ही भूमिका काय आहे? ही भूमिका म्हणजे काय? आत्मा नित्य. आणि हे सगळं म्हणजे काय आहे? नित्य. हाची विवेक नित्यानित्य, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. आणि हे सगळं सूक्ष्मात घडत असतं. अत्यंत कधी कसं होऊन जातं त्याचा नियमसुद्धा लागत नाही, पत्तासुद्धा लागत नाही. हे होतच राहणार आहे. जाणती ज्ञानी, म्हणजे हे जो जाणतो तोच ज्ञानी. जो रडत बसतो, जो सगळा अखंड तांडव करत बसतो, जो आसक्त होऊन बसतो एका गोष्टीमध्ये, एका व्यक्तीमध्ये, एका विषयामध्ये, ती भूमिका काय आहे? ती भूमिका अज्ञानाची भूमिका आहे. पाहूया आपण असे, आपण अज्ञानी भूमिका घ्यायची की अज्ञानी भूमिका घ्यायची. पिंडी देह धरता जीव, ब्रह्मांडी देह धरता शिव, ईश्वर तनु चतुष्टय सर्व ईश्वर धरता. मग आता हे आणखीन समर्थांनी स्पष्ट करून दाखवलं, आणखीन समर्थांनी फोडून दाखवलं. बाबा जसं पिंडाकडे जर बघशील तर देह धरता जीव, ब्रह्मांडाकडे तोच शिव हे सगळं ब्रह्मांड धरून ठेवतो. ईश्वर तनु चतुष्टय सर्व ईश्वर धरता. ईश्वर आणि भगवान, ईश्वर आणि भगवान याच्यामध्ये काय फरक आहे? ईश्वर आणि देव याच्यामध्ये काय फरक आहे? ईश्वर हा निर्गुण निराकार भूमिका आहे. ईश्वर कधी जन्माला येत नाही, भगवान जन्माला येतो किंवा देव जन्माला येतात. मूळ जो आहे ना, निर्गुण आहे, जो निराकार आहे, तो ईश्वर आहे. आणि तो सगळ्यांचा एकच आहे. वेदांमध्ये पण तेच सांगितलेलं, कुराणामध्ये पण तेच सांगितलं, बायबलमध्ये पण तेच सांगितलं. हेच मूळ सांगितलं. हाच एक आत्मविवेक होता, पण ह्याला लोकांनी सोडलं आणि अनात्मा विवेक बोलले. हेच लोक, हेच मानणारे लोक पाहिजे आणि ह्यालाच मानणारे लोक. हे लोकांनी त्यांच्यामधलं असलेलं सगळं, त्यांच्याकडे असलेली चटणी टाकली, त्यांच्याकडे असलेलं सगळं रॉकेल टाकलं त्याच्यामध्ये. का? स्वतःचे सगळे हे सगळं जाळ पोळ करून सगळं स्वतःच्या सगळ्या पोळ्या भाजण्यासाठी म्हणून हे लोकांनी टाकलेलं नंतरचं रॉकेल आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे. पण ते त्या मूळ परमेश्वराचं नाही आहे. तो तर सगळं धारण करतो. तोच वेगवेगळ्या रूपांनी, तोच देवाच्या रूपात येतो, तोच नारायणाच्या रूपात येतो, तोच ते त्रिदेवांच्या रूपात येतो आणि वेगवेगळे सगळे देह धारण करतो. त्रिगुणा परता जो ईश्वर, त्रिगुणांचा पण तो आहे, त्यांच्या पुढचा आहे, त्यांच्या आधीचा आहे. असे कित्येक बोलले. असं ते शेषशाही जे नारायण आहेत ना, क्षीरशाही, ते असे पहुडलेले आहेत क्षीरसागरामध्ये. त्यांच्या नाभीतून कमळ उगवलेलं आहे.
आता हा भाग कुठला आहे? हा भाग बोलले आपण ज्या पृथ्वीवर राहतो ना, ती पृथ्वी त्या ठिकाणी फक्त एका गोटी एवढी आहे. आणि ती पृथ्वी आपल्याला महाकाय विशाल काय वाटते, म्हणून ते नारायण कुठे कसा पोहडलेला आहे तिथे आपलं काही दृष्टी जाऊ शकत नाही. म्हणून ते आपण कल्पना न केलेली बरी. ते प्रचंड प्रचंड आम्ही आमच्या सूर्यमालेच्या बाहेर निघू शकत नाही. समजा हे समुद्र म्हणजे जर हे सगळं जेवढं परमेश्वराने ह्या सगळ्या जे काय असेल नसेल बाबा, हे सगळं महाकाय विशाल काय, कोणी त्याला विश्व म्हणतं, कोणी त्याला जग म्हणतं किंवा तुला सृष्टी म्हणतं, तर त्याच्यात आमची पृथ्वी फक्त एका थेंबा एवढी आहे. मग विचार करा, आमच्या पृथ्वी एवढे किती थेंब आहेत. म्हणजे तेवढे सगळे पृथ्वी आहे, तेवढे सगळे देश, तेवढे सगळे लोक, तेवढे सगळे स्वर्ग, तेवढे सगळे पाताळ, तेवढे सगळे ब्रह्मा, तेवढे सगळे विष्णू, तेवढे सगळे महेश. अरे बोलले त्या अशेषशाही सगळ्या क्षीरशाही सगळ्या नारायणापासून, त्याच्या नाभीपासून कमल उत्पन्न होतो, त्याच्यात ब्रह्मा निर्माण होतो, त्या अंड्यातून असा फुलून बाहेर ब्रह्मा येतो. अशी कित्येक अंडे त्याच्यापासून निर्माण झालेली विराट हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ, त्या अंड्याला हिरण्यगर्भ सोन्यासारखं ते होतं, म्हणून त्याला हिरण्य म्हणजे अर्थात सुवर्णासारखं ते अंडाकृती, म्हणून आपण त्याला ब्रह्मांड बोलतो. ते एका ब्रह्मापासून निर्माण झालेलं म्हणून त्याला ब्रह्मांड असं बोललं जातं. असे कित्येक हजारो लाखो ब्रह्मांडे आहेत, म्हणजे काही कमी नाही. पण हे सगळे त्या एका मुळापासून. आता तो जरी त्याला आपण म्हणतो की क्षीरशाही शेषशाही, पण तो कोणाला दिसलाच नाही, कोणी त्याला बघितलंच नाही का, तेवढं विशालच एवढं स्वरूप आहे. तोच मुख्य निर्गुण निराकार ईश्वर आहे. आणि बोलले त्याच्यापासून हे सगळे कित्येक ब्रह्मांड सगळे निर्माण झाले. हीच सगळी आख्यायिका मग शिवपुराणांमध्ये शिवापासून झाल्याची आहे. आणखीन वेगवेगळ्या सगळ्या गणेश पुराणांमध्ये गणेशापासून निर्माण झाल्याची सगळ्या आख्यायिका आहे. पण हे सगळं देव धरणारा जीव, हे सगळ्यांचे रूपं धरणारा, आता ज्याच्या त्याच्या भावात जो तो भाव फक्त वेगवेगळा आहे, पण मूळ भूमिका एकच आहे. आता कोणी त्या भूमिकेमध्ये गणेशाला बघितलं, कोणी त्या भूमिकेमध्ये शिवाला बघितलं, कोणी त्या भूमिकेमध्ये विष्णूला बघितलं, पण प्रत्यक्षात ती भूमिका कोणाची? त्या मुख्य जगदीशाची, मुख्य ईश्वराची. तो या सगळ्यांच्या परता आहे. तोच अर्धनारी नटेश्वर, मूळ प्रकृती आणि पुरुष त्याच्यामध्येच विराजमान. सकळ सृष्टीचा विस्तार येथून झाला आणि इथूनच सगळी सृष्टी विस्तार निर्माण झाला. बरवे विचारून पाही, स्त्री पुरुष तेथे नाही, चंचळ रूप येते काही प्रत्ययाचे. तेथे कसलं स्त्री पुरुष? ते सगळं निरामय आहे, नपुसकलिंगी ते सगळं आहे. हे आमच्याकडे जे आहे ना स्त्री पुरुष, हे फक्त पर्याकरण सगळं सृष्टी उत्पत्तीसाठी. आतली भूमिका एकच आहे. तो फक्त 2 भूमिकेत आलेला आहे, पण मूळ भूमिका एकच आहे. आता एखादा कलावंत तमाशामध्ये पूर्वी स्त्रीपात्र पुरुषच करायचे, मग तशी वेशभूषा करायची. पण तो पुरुष त्याने वेशभूषा केली म्हणून तो काही स्त्री झाला का? नाही, तो तर पुरुषच आहे. मग हे ते मुख्य परमेश्वर, तो तर सगळं त्या वेगवेगळ्या रूपात नटला म्हणून तो काही पुरुष आणि स्त्री झाला का? नाही, तो वेगळाच आहे. मुळेहून सेवटवरी, ब्रह्मादी पिपलिका देहधारी, नित्यानित्य विवेक चतुरी जाणी जैस. मुळापासून शेवटपर्यंत, ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सगळीकडे हीच भूमिका, एकच एक तो नटलेला आहे. बहुरूपे बहुवेशे, स्थूळ सूक्ष्म ओलांडिले, कारण महाकारण सांडिले, विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने. आता बघा, विवेक नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमही असं का बोललं जातं? कारण ह्याच्याच बळावर आम्ही आमच्या अज्ञानाची सगळी कपाटं, अज्ञानाचे सगळे पडदे फाडून फाडून बोलले ते एका सगळ्या त्या मुख्य त्या मूळ तत्वापाशी जाऊन पोहोचतो. मग स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडाचे सगळे वरती आम्हाला दिसतं ते स्थूळ, त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह आहे, त्याच्या आतमध्ये आणखी कारण देह आहे, त्याच्या आतमध्ये आणखी महाकारण देह आहे.
तसं हीच भूमिका ब्रह्मांडामध्ये आहे, पण त्याचे 4 नावं वेगवेगळे आहेत. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत, मूळ प्रकृती. आणि या सगळ्यांच्या पलीकडे बोलले ती एकच एक भूमिका. तेथे जाऊन बैसली वृत्ती, ते वृत्ती व्हायला निवृत्ती, निरूपण ऐका. तिथे जाण्यासाठी निरूपण श्रवण पाहिजे, तिथे जाण्यासाठी उपासना पाहिजे, तिथे जाण्यासाठी विवेकाची भूमिका पाहिजे. आत्मा अनात्म विवेक बोलिला, चंचळात्मा प्रत्यय आला, पुढिले समासी निरोपिला, सारासार विचार. हीच आत्मानात्म विवेकाची भूमिका, सत्याची भूमिका. शेवटी काय सत्य दाखवलं की बाबा हे स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे याच्या भानगडीत पडायचंच नाही. ह्याच्या पलीकडचं जे एकच एक तत्व आहे तिथेपर्यंत ते आमचं मूळ तत्व आहे, ते आमचं मूळ माहेर आहे, ते प्राप्त करून घ्यावयाचं आहे, त्याच्याशी तादात्म्य करून घ्यावयाचं आहे. तिथला आमचा DNA आणि तो DNA एकच आहे. म्हणून आम्हाला शांती आवडते, म्हणून आम्हाला प्रेम आवडतं, म्हणून आम्हाला सुख आवडतं. तो त्याचा मूळ स्थायी स्वभाव आहे. त्यासाठी आत्मानात्म विवेक पाहिजे. माझं मूळ स्वरूप काय आहे आणि माझा देह काय आहे, देहाशी संबंधित काय आहे, ते कार्यकारण कोण आहे, आत्मानात्म विवेक पाहिजे. तो कशातून मिळेल तर बोलले ती वृत्ती व्हायला निवृत्ती, निरूपण ऐका. असं तुमचं श्रवण पाहिजे. आत्मानात्म विवेक बोलिला, चंचळात्मा प्रत्ययाला. अंतरात्म्याचं स्वरूप आता कळून घेतलं. आता पुढले समासी निरोपिला, सारासार विचार. आता विवेक कसा शोधायचा ते कळलं, पण आता सारासार विचार नेमका काय आहे, मूळ सार विचार काय आहे ते समर्थ आता पुढील समासामध्ये दाखवणार आहेत. येथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्म विवेक नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.